माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मांडलेल्या बजेटाचेर उलोवपाक उबो रावल्लो आसा। स्पीकर सर, आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांचे नव भारत निर्माण करपाचे जे स्वप्न आणि आमच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे स्वयंपूर्ण गोवा करपाचे स्वप्न या बजेटान स्पष्ट दिसपाक लागलेले आसा। स्पीकर सर, जे बजेट मांडलेले आसा हे सर्वसामान्य लोकांक घेऊन वचपाक लागून आज हे परिपक्व आणि भरभक्कम असे बजेट या सभागृहान पेश केल्ले आसा। काही लोकांक हेजो भय दिसता आसतलो, पण ज्या तरेन हे बजेट सर्वसामान्य लोकांक फायदो करून दिवपाचे असे बजेट आसा स्पीकर सर, तेन्ना ज्यो मूलभूत गरजो आणि लोकांक लागणाऱ्यो सगळ्यो साधन सुविधा या बजेटान सगळं कव्हर केल्ले आसा। स्पीकर सर, आज आमच्या सरकारान ज्यो सर्वसामान्यांक लागणाऱ्यो मूलभूत गरजो जशो पिडब्ल्यूडी खात्यासून ज्या आमकां आतां वॉटर डिपार्टमेंट तयार केले आहा, हितूनसून लागणारे सगळ्यात गोष्ट म्हणजे ती उदकाची वो उदको पुरवठो सदोदीत आमच्या गोंयांत आसचो म्हणून ज्या पद्दतीन आज सरकार आमचे काम करीत आसा आणि त्या मार्गाचेर आणि थोड्या दिसांनी आमकां कळटले, आमी सगळे जाण अनुभव घेतले हेजो की गोंयांत जास्तीत जास्त वेळ सगळ्यांच्या घरांनी उदक पावतले। अशा तरेचे धाडसाचे आमकां आयज हे काम दिसून येता। स्पीकर सर, जे पीडब्ल्यूडी खात्यान जे काम हातीन घेतलेले आसा, गेली 10 वर्सां आमी पळयता केंद्र सरकाराच्या मदतीन 30,000 कोटीचे प्रकल्प या गोंयांत झाले आणि आज जायत आसा। आज आमच्या 40 मतदारसंघात जी चलणारी कामां आज हेजो एक पुरावो आसा। आज आमच्या सरकारान घसरूत अन्याय करूंक ना कोणाचेर। आज सगळ्या तालुक्यांनी सगळ्या मतदारसंघांनी ही कामां व्यवस्थित रित्या चल्लेली आसा। ही आमची जनता पळयता आणि जनतेचो पूर्णपणे भक्कम पाठिंबो या सरकाराक आसा हे बी आमकां खात्रीन कळटा। स्पीकर सर, जे आज आमच्या मडगांव हांगासर जाल्लेली वेस्टर्न बायपास रोड हो 332 कोटी खर्च करून बांदलेलो रोड हेजो एक उदाहरण आसा। तशेंच परवरी एलिवेटर कॉरिडॉर जो 641 कोटी रुपया खर्च करून हो कॉरिडॉर बांदलेलो आसा, हो आमच्या केंद्र सरकाराच्या मदतीन केल्ली ही कामां आसा। स्पीकर सर, जशे म्हणटा की आमची जी मुख्य जी डिपार्टमेंट आहा जशे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि ह्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटान जे आमच्या गोंयांत जितली कामां केल्ली आसा ती खरोखरच तोखणाय करी सारखी आसा। स्पीकर सर, त्यांच्या 306 कोटीच्या बजेटान आज पर्यंत ह्या गव्हर्नमेंटान जितले शेताक हाकोर बांद जाय आसले ते बांद बांदपाचें काम ह्या सरकारान पूर्ण केल्लें आसा आणि थोडे काम चालूय बी आसा। 30 कोटी रुपया खर्च करून जे बांद बांधलेले ते कंप्लीट जाल्ले आसा। तशेंच 33 कोटी रुपया खर्च करून आज काम चालू आसा। या बांदाच्या आधाराचेर जी शेतावळ पिकपाक जाय ती पिकपाक लागून आमच्या शेतकार भावांक खूब हेची मदत जाता। स्पीकर सर, लॉस ऑफ क्रॉप ही जी येवजण आसा ती आमच्या गरीब भावां खातीर जे डिझास्टर जाता आणि क्रॉप लॉस जाता त्या खातीर ही जी येवजण आसा ती आमच्या शेतकी खात्यांसून आमकां दिता आसतना आमच्या गरीब भावांक ही खूब मदत जाता। स्पीकर सर, इस्रायलाच्या सपोर्टान इस्रायल गव्हर्नमेंटाच्या सपोर्टान आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटान एग्रीकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी स्थापन केल्ली आसा। हेजो आमच्या शेतकऱ्यांक खूब लाभ जातलो। राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत नारळ उत्पादनांक कसो वाव मेळटलो हेका लागून 18 कोटी रुपयाचो खर्च दवरलेलो आसा आणि आमच्या गोंयांत नवो कॅशू आणि बांबू बोर्ड स्थापन करून आमच्या शेतकार भावांक एक वाव दिल्लो आसा। स्पीकर सर, आज आमी पळयता आसतले आमचे वीज खातें संबंध गोंयभर काम करीत आसा। हांगासर कसल्याच कोणाची भेदभाव न दवरता आमचे सरकार ह्या डिपार्टमेंटाक न्याय दीत आसा। लोकां खातीर जे काम करता लोक आज सुखी आसा, या गोंयांत समाधानान रावता, आनंदान रावता,
जे आमकां दिश्टी पडटा. आज आमच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जी कामां केल्ली आसा ही म्हणजे अंडरग्राउंड केबल जे प्रत्येक पावसाच्या टायमार आमकां लायटीचो पुरवठो बंद जातालो ते आयज कमी जाल्ले आसा. अंडरग्राउंड एलटी लायन सगळ्या मतदारसंघात ऑलमोस्ट जाय दिल्ली आसा, काही उरल्या ती बी जातली. पण स्पीकर सर, आमच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय वीज मंत्र्याच्या प्रयत्नान हे काम पुराय गोमंतक भूमीचेर जायत आसा ही आमकां एक मोठी जमेची गोष्ट आहा. स्पीकर सर, R&D डिपार्टमेंटान जी केल्ली प्रगती आमच्या मय मतदारसंघात खातीर जो बिझिएस्ट रूट आसा त्या रुटाचेर नव्याने रोड फेरी लॉन्च केल्ले आसा आणि हे एक मोठे एक जमेची गोष्ट आमकां आमच्या गोंयांत आमकां पळोवपाक मेळटा. स्पीकर सर, सोशल वेलफेअर जे गोरगरिबां खातीर काम करणारे हे डिपार्टमेंट आज ह्या डिपार्टमेंटानसून अटल आसरा ही जी स्कीम जी चालू आसा ह्या स्किमीचो लाभ आज आमचे अनेक असंख्य असे गोमंतक लोक आमचे घेत आसा. ह्या डिपार्टमेंटानसून आजूच हालींच जालेल्या ह्या कॅम्पांनी या कॅम्पाद्वारे आमच्या अनेक अशा गोमंतक लोकांक ह्याचो लाभ जावन जेचे पयशे मेळ्ळे आसा. स्पीकर सर, ह्युमन अँड चायल्ड डेव्हलपमेंट जे डिपार्टमेंट आसा ह्या डिपार्टमेंटानसून चालू आसलेल्यो ज्यो स्किमी म्हणजेच गृह आधार, लाडली लक्ष्मी स्किमी किंवा अंगणवाडी हेल्पर्स वर्कर्स या सगळ्या कर्मचाऱ्यांक आज बरे तरेन सरकार यांची काळजी घेत आसा आणि काळजी घेता आसतना त्यांच्या मानधनात सुद्धा वाढ जावची म्हणून फाटल्या वर्सांनीच आमच्या सरकारान त्यांच्या वेतन वाडय केल्ली आसा. स्पीकर सर, लॉ अँड ज्युडिशरी ह्या डिपार्टमेंटान 107 कोटीची तरतूद केल्ली आसा. मेर्शे हांगासर जे डिस्ट्रिक्ट आणि सब ऑर्डिनेट न्यायालय संकुल जाता ह्याच सरकारान आमच्या आखलेलो हो एक प्लॅन आसा आणि बरे तरेन हेचे डिजिटलायझेशन जावचे, डॉक्युमेंटेशन डिजिटलायज करचे आणि ट्रान्सपरन्सी मेळची आणि स्पिडी वर्क जातले हे खात्रीन आमच्या सरकारान हे प्रगतीशील अशें एक पाऊल उचललेलें आहा. त्या बद्दल हांव आमच्या सरकाराचे अभिनंदन करता. स्पीकर सर, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटान जे पावलां उखललेली आसा ते आमच्या गव्हर्नमेंट कर्मचारी वर्गाक खूप फायदेशीर आसा. युनिफायड पेन्शन स्कीम ही जी स्कीम केल्ली आसा स्पीकर सर, जी आमच्या गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांक हेजो वेतन जेन्ना तो रिटायर जाता आणि त्या टायमार ताका जी ग्रॅज्युटी मेळटा, पोस्ट रिटायरमेंट ग्रॅज्युटी, हेजो लाभ पेन्शन घेवपाक लागून खूप आदार जातलो. तशेंच ही जी स्कीम पयली एजन्सीन करताले म्हणजे एक स्टेट बँक आसताली किंवा आनी खंयची नॅशनल बँक त्याच्या थ्रू वयताले, पण ते न करता आता पेन्शन थ्रू ट्रेजरी हे गेल्या उपरांत डायरेक्ट बेनिफिट या ग्राहकांक म्हणजे या कर्मचाऱ्यांक ही मेळटली. ही एक सोय आमच्या गव्हर्नमेंटान केल्ली आसा. आज आमचे उत्तर प्रदेशात हांगा आसलेले अयोध्येक आसलेले आमचे राम मंदिर, ज्या राम मंदिरात अनेक अशे असंख्य अशे भक्तगण थंय वयता आणि थंय राम निवास जावचो म्हणून जी आमच्या सरकारान जागा घेतलेली आहा 3801 स्क्वेअर मीटर जागा घेऊन 26 कोटी खर्च करून थंय गोवा राम निवास जो बांदपाचो ठरयल्ले आसा हो एक मोठो आनंदाची गोष्ट आसा. त्याचबरोबर गोवा सदन, गोवा भवन यांचे रिकन्स्ट्रक्शन काम चालू आसा. तसेच महाराष्ट्रात बेलापूर हांगासर असलेल्या जाग्याचेर थंयसर सुद्धा आनी एक जागा घेवपाचो प्लॅन आमच्या सरकाराचो आसा. त्याबद्दल हांव माननीय मुख्यमंत्री तसेच हेर सगळ्या मंत्र्यांचे हांव अभिनंदन करता. स्पीकर सर, जे आमचे ह्युमन रिसोर्सीस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे चलता या कॉर्पोरेशनान आता 4000पेक्षा जास्त आणि नोकर भरती करपाचे येवजल्ले आसा ह्या सरकारान. त्याबद्दल हांव सरकाराचे अभिनंदन करपाक सोदता. जे कर्मचारी ह्या डिपार्टमेंटान ह्या महामंडळान काम करता त्यांची सर्व्हिस काही वर्सां जाल्यानंतर तांकां बोनस, मॅटर्निटी लीव, बाकी फीज रिमबर्समेंट फॉर ग्रॅज्युएशन हे सगळ्यो स्किमी तांकां लागू जातल्यो. आयज
आयज हो जो निर्णय आमच्या सरकारान जो घेतलेलो आहा त्या बद्दल हांव सरकाराचें अभिनंदन करता. स्पीकर सर, जी सीएम फेलोशिप प्रोग्राम जो आमच्या गव्हर्नमेंटान चालू दवरलेलो त्याच फेलोशिपीक गव्हर्नमेंट आपल्या तरेन आपले आनीक जे फंड्स आहा ते एलोकेट करपाचे जे डिसिजन घेतलेले आहा ते सुद्दां एक तोखणाय करीन सारखे आसा. स्पीकर सर, डायरेक्ट बेनिफीट डायरेक्ट फंड ट्रान्सफर जावपाक लागून आमच्या 110 आधार एनरोलमेंट स्टेशनां केल्लीं आसा. ही आधार एनरोलमेंट स्टेशनां आधार पेमेंट ब्रिज सिस्टमीचे अंडर काम करता आनी तितून ट्रान्सपरन्सी पेमेंट ट्रान्सफर जावपाक लागून खूब आधार जातलो. आमचे महत्वपूर्ण डिपार्टमेंट म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंट आमकां 100% लिटरसी मेळपाक लागून जे सरकारान एक काम केल्लें आहा ते सुद्दां खूब तोखणाय करीन सारखें दिसता. स्पीकर सर, ई लर्निंग आनी टेक्नॉलॉजीचो कसो ज्ञान वाडटलें आमच्या भुरग्यां भितर हे जर ज्ञान वाडोवपाक जाय म्हणून जो एक निर्णय घेतलेलो आसा प्रत्येक आमच्या भुरग्याक लॅपटॉप दिवपाचो निर्णय हो स्वागतार्थ आसा. स्पीकर सर, 200 कोटी रुपया खर्च करून आमच्या गोंयांत आसलेल्यो प्रायमरी शाळा रिपेअर करपाचें काम ह्याच सरकारान केल्लें आसा. हे कितलेक वर्सां जीर्ण पडलेल्यो ह्यो शाळा आज ह्या सरकारान हेजो निर्णय घेतला त्या बद्दल हांव स्पीकर सर आमचे माननीय मुख्यमंत्री आनी एज्युकेशन मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभार मानूंक सोदता. स्पीकर सर, स्पीकर सर, जे बजेट मांडलेलें आसा हे बजेटाचो रेशिओ जर हांवें पळयलो रेशिओ ऑफ टोटल आउटस्टँडिंग डेट टू GSDP has also been seen declining due to strict debt sustainable policy adopted by our government. ज्याच्या वरसून हांवें दिसता स्पीकर सर खंयच्याच गोमंतक भुमींतल्या लोकांक भिवपाची गरज ना. खरेंच हे जे बजेट बांदलेलें आसा हे सर्वसामान्याचो जिणे सुंदर आनी सुखी करपाचें बजेट आसा. तेन्ना ह्या जनतेन जसो ह्या सरकाराचेर विश्वास दवरलेलो आसा तो विश्वास संपादन करपाक आमचें सरकार सक्षम असतले इतलें सांगता. थँक्यू स्पीकर सर. तुम्ही पळयतात GNH.